काय नाव काय तुमचं? सकाराम. कितवा मजला? 5वा. बॉडीला पहिला तुम्हीच पाहिला? हो. सानप स्टेटमेंट लिहा यांचं. ठीक आहे, चला. गळ्यावर खूप खोल जखम आहे. माझा अंदाज आहे की हा प्लेटचा मार असावा. ते बघा ना, काहीतरी वेगळी भानगड आहे. बोला सानप. हो साहेब, तो वॉचमन म्हणतो ही मुलगी या सोसायटीत राहणार नाहीये आणि तिला त्याने पहिल्यांदाच पाहिलंय. ओके ओके सर. मुलगी या सोसायटीतली नाही, मग इथे कशी आली? एक काम करा, पंचांना फोन करा आणि पंचनामा करून घ्या. आणि आज दिवसभर लिफ्ट कोणी वापरणार नाही. ओके. काय सकाराम, कधीपासून काम करतोय तिथे? 6 महिन्यापासून. 6 महिने. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही मुलगी इथे राहणारी नाही? नाही, इथे कोणाकडे आले असं तर माहित नाही. अच्छा, जर का इथे कोणाकडे आली असती तर त्या माणसाने तिला ओळखलं असतं नाही का? हो नक्की. म्हणजे इथे अशा एका रात्रीसाठी पण बाया येतात का? सकाराम, मी जे विचारतोय त्याची नीट उत्तर दे, नाहीतर गोत्यात येशील. हो साहेब. रात्रीबद्दल बोलत होतो आपण. इथे येणारा प्रत्येक माणूस ओळखीचा असतो असं नाही. आणि एखादं जोडपं कारमधून आलं तर परस्पर वर निघून जातं. कधी बाई ओळखीची असतं, कधी पुरुष. तुमचं म्हणणं असं आहे का की ही मुलगी इथे एकटीच आली होती कोणातरी सोबत? नाही. एकटी आली? माहित नाही. काय उत्तर देताय तुम्ही? म्हणजे मला 2 वाजेपर्यंत आलेलं तर आठवत नाही. काल शनिवारची रात्र होती, लोक उशिरापर्यंत येत असतील. हो साहेब. अच्छा, याचा अर्थ तू रात्री 2 नंतर झोपा काढत होता. साहेब, एखादी डुलकी काढायला लागते, नाही तर पाठी झोप येते. ठीक आहे, या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे? नाही साहेब. ठीक आहे, आमचे हवालदार येतील. त्याला काल रात्री कोण कोण आलं होतं या सगळ्यांची रिपोर्ट्स आहे. ठीक आहे? हो साहेब. चला. सकारामला भेटा, त्याच्याकडे डिटेल्स कलेक्ट करा आणि त्याला सांगा की लिफ्टचं मेन स्विच बंद करा. येस सर. मुलीचं असेल, शक्य आहे. एव्हिडन्स म्हणून कलेक्ट करा. सर, डेड बॉडी सकाळी 7 वाजता सापडली आणि रात्री 2 वाजेपर्यंत वॉचमॅन जागा होता. याचा अर्थ ही मुलगी रात्री 2 नंतर आली आहे. भिंग आहे तुमच्याकडे? सर, बटा नंबर 2 आणि 4 बघा. रक्ताचे डाग आहे. म्हणजे पोरगी आधी 2ऱ्या मजल्यावर थांबली, मग 4था मजल्यावर. करेक्ट. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो, तो असा की मुलीचा गळा खाली ग्राउंड फ्लोअरवर लिफ्टमध्ये कापण्यात आला आणि त्याच्यानंतर ती वरच्या माळ्यावर गेली. कसं? चला लगेच. चला. खूप दरवाजे आहेत रे इथे. कुठला वाजवायचा?